नमस्कार, मी लक्ष्मण. आपण पाहत आहात आपला आवाज. आपला आवाजमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. जुन्नर शहरातील जातीय सलोखा टिकून राहावा यासाठी जुन्नर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण यांच्या वतीने मानवता हाच खरा धर्म या सर्व धर्मीय समाज प्रबोधन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. जुन्नरच्या उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती जयश्री देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा मेळावा श्री मंगल कार्यालय येथे पार पडला. यावेळी जुन्नर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पद्मभूषण गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलीस उपनिरीक्षक शीतल चव्हाण, भारतीय जनता पार्टीचे पुणे जिल्हा चिटणीस सुनील शहा, गटनेते मधुकर काजळे, आपला आवाजचे मुख्य संपादक अतुलजी परदेशी, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत कदम, किरण परदेशी, नगरसेवक जमीर कागदी, परवीन मोमीन, श्याम पांडे, अविनाश कर्डिले, संभाजी साळवे आदी मान्यवरांबरोबरच मोठ्या प्रमाणात नागरिकही उपस्थित होते. ठिकाणी जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीने मानवता हाच खरा धर्म या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले जुन्नर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई मॅडम, तसेच जुन्नर नगर परिषदेचे नगरसेवक जमीर कागदी, तसेच फिरोजभाई पठाण, अविनाश कर्डिले आणि या ठिकाणी जुन्नर शहरातील सर्व सुज्ञ नागरिक, महिला बंधू आणि भगिनी, तसेच सर्व पत्रकार मित्र, अतुल परदेशी यांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थान बनवावे. किरण शेठ परदेशी आणि सुनील शाह यांनी पण वरती येणे. आणि चंद्रकांत कदम यांनी पण या. बच्चूबाई तुम्ही पण या. या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्याचा उद्देश असा आहे की आपला जुन्नर शहर हे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाज येथे एकत्र राहतात. बहुसंख्येने या ठिकाणी मुस्लिम राहतात. हा सर्व समाज एक राहावा, यांच्यामध्ये भाईचारा चांगला राहावा, तसेच यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे संघर्ष न होता सर्व प्रकारचे सण एकत्रित आनंदाने साजरे व्हावेत, हा यामागचा उद्देश आहे. तसेच हे सण साजरे होताना शांततेत व्हावेत. याच्या अगोदर जुन्नर शहराची पार्श्वभूमी पाहिली असता या ठिकाणी वेगवेगळे प्रकार घडलेले असताना मागच्या वर्षी जो गणेशोत्सव झाला, त्या गणेशोत्सवाच्या दरम्यान जुन्नरकर लोकांनी जे पोलिसांना सहकार्य केले त्याबद्दल मी सर्व जुन्नरकरांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. कसल्याही प्रकारचा या ठिकाणी वाद झाला नाही आणि सर्व मिरवणुका शांततेत तसेच
वेळेत पार पडल्या त्याबद्दल सर्व मंडळांचे तसेच सर्व जुन्नकांचे हार्दिक आभार. तसेच येणारा गणेशोत्सवाच्या वेळी आपण अशाच प्रकारचे सहकार्य करा अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. आणि इतर सणही येणाऱ्या काळात होणार आहे, नवरात्र आहे, तसेच आणखी काही सण होतील. या सणाच्या काळातही आपण एक चांगलं वातावरण या ठिकाणी ठेवाल अशी मी आशा बाळगतो. आणि या सणामध्ये कसल्याही प्रकारची अफवा पसरली तर त्या अफवेवरती आपण वेळीच पोलिसांना माहिती देऊन तिचं निराकरण करणं अपेक्षित आहे. आणि त्याची माहिती पोलिसांना देण्यास लागली तर त्या अफवेच्या अनुषंगाने कारवाई होऊन त्याच्यावरती योग्य प्रकारची कारवाई करून आपणास एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद पोलिसांकडून मिळाला जाईल. अशा प्रकारचं आम्ही चांगल्या प्रकारचं नियोजन पुढील काळात करणार आहोत. आपलंही सहकार्य तेवढंच अपेक्षित आहेत. आपण या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची पदपर्शनी पावन झालेल्या भूमीत लावला आहात याचं सर्वांनी भान ठेवून जुन्नरचं नाव कुठेही खराब होणार नाही. तसेच जुन्नर शहर एक आदर्श शहर आपल्या महाराष्ट्रात नाव घेतलं जाईल अशी या ठिकाणी मी आशा बाळगतो. आणि येणाऱ्या सर्व उत्सवामध्ये सणामध्ये तुम्ही पोलीस दलाला एक चांगल्या प्रकारचं सहकार्य कराल अशी मी या ठिकाणी आशा बाळगतो. आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ज्या वेळेला मी 6वीला होतो त्यावेळेला मदरसा जियाउल इस्लाममध्ये मी धार्मिक शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. त्याच्यामध्ये सीरत, कुराण आणि शरीयत या 3 गोष्टींचा अभ्यास आम्ही 5 वर्षात केला. 10वी पास झाल्यानंतर ज्यावेळेला कॉलेजमध्ये गेलो 11वीला त्यावेळेला इस्लामिक रिसर्चमध्ये हिंदुइझम या विषयावरती मी प्रवेश घेतला. शनिवार आणि रविवार हे 2 दिवस मुंबईला जायचं. 11 ते 6 असे जवळपास 5-6 तास तिकडं अभ्यास करायचा. त्या अभ्यासामध्ये ऋग्वेद, अथर्ववेद, यजुर्वेद, सामवेद ही 4ही वेद, गीता, रामायण, महाभारत आणि भविष्य पुराण ही 4 पुस्तकं यांचा 5 वर्षामध्ये संपूर्ण अभ्यास करून समजून उमजून प्रत्येक पान वाचून त्याचा अर्थ समजून घेतला. त्याला जवळपास 5 वर्ष लागले. त्याला उर्दूमध्ये मुताला म्हणतात. ते मुताला संपूर्ण केलं. 5 वर्षामध्ये हिंदुइझम काय असतो ते समजून घेतलं. ग्रॅज्युएशन पूर्ण झालं. इस्लामचा संपूर्ण अभ्यास झाला. हिंदू धर्माचा संपूर्ण अभ्यास झाला. 3-4 वर्षानंतर व्यवसायात आणि त्याच्यानंतर राजकारणात आलो. या संपूर्ण पुस्तकांचा अभ्यास करताना कोणत्याही पुस्तकामध्ये, इव्हन कुराणमध्ये असून द्या किंवा वेदांमध्ये असून द्या, कोणत्याही धर्मावर उपहासात्मक टीका नाही. कोणत्याही धर्मावर माणसाने काय करावं, आपलं जीवन कसं जगावं आणि कशा पद्धतीने आपल्या जीवनाची वाटचाल करावी हेच मार्गदर्शन या पुस्तकांमध्ये आहे. ज्या वेळेला तुम्ही कुराण उघडला तर मॅडम त्याच्यामध्ये पहिलं अक्षर असं आहे का अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. याचा अर्थ असा आहे का तमाम तारीफे अल्लाह के लिए जो सारे आलम का रब है. अल्लाह हा फक्त मुसलमानांचाच रब नाहीये. तसं असतं तर तिथं असा शब्द आला असता का अल्हम्दुलिल्लाह रब्बुल मुस्लिमीन, म्हणजे तमाम तारीफे उसके लिए जो सिर्फ मुसलमानों का रब है. पण तिथं शब्द असा आलाय कुराण उघडल्यानंतर पहिला शब्द आहे का अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, म्हणजे संपूर्ण जग आणि संपूर्ण कुराण जे आहे. रिजवान हाफिज साहब ऊपर आइए. असद हाफिज साहब ऊपर आइए. दोनों हाफिज साहब
कुराणचा पहिला शब्द आहे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन. संपूर्ण जगासाठी हे पुस्तक आलेलं आहे, संपूर्ण मानवतेसाठी हे कुराण आलेलं आहे. त्याच पद्धतीने गीतामध्ये गीतेचे सार वाचले, वेद वाचले, रामायण वाचलं, महाभारत वाचलं. यामध्ये कुठेही कोणत्याही धर्मावर उपहासात्मक टीका नाही. हे संपूर्ण जे आलेली पुस्तक आहे हे मानवतेच्या भल्यासाठी आलेली पुस्तक आहे. आता भांडणं करणारे जे लोक असतात धर्माच्या नावाखाली, तो एक वेगळा भाग असतो आणि बदनाम करणारी एक वेगळी जमात असते. धर्माच्या नावावर भांडणं करणारे एक वेगळे असतात आणि हे धर्माच्या नावावर जे भांडणं करतात त्याला बदनाम करणारी वेगळी जमात असते. तो आता हा चर्चेचा विषय नाही आपला. तर किती लोकांनी याच्यामध्ये धर्माचा अभ्यास केलेला असतो, कधी लोक किंवा धर्माच्या नावाने भांडतात. माझ्या मते याच्यामध्ये 1% माणूस असा नसतो का त्याने ज्याने धर्माचा अभ्यास केलेला आहे खऱ्या अर्थाने, जो खरा धार्मिक आहे, तो कधीच आयुष्यात भांडण करूच शकत नाही. तो भांडण, तो अन्यायाच्या विरोधात लढणार, तो वाईटाच्या विरोधात लढणार, तो वाईट संगतीच्या विरोधात लढणार, तो नशाच्या विरोधात लढणार, त्या अनेक समस्यांच्या बाबतीत तो आवाज आपला उचलणार. परंतु धर्माच्या नावावर तो कधीच भांडणार नाही याची मला ठाम खात्री आहे. त्यामुळं कोणताही धर्म असून द्या, त्याचा हा पायाच मुळात हा मानवता असतो, त्याचा मुळात पायात मानवता असतो. त्यामुळे धर्म आणि धर्माच्या विषयी असणारे जे आस्था लोकांच्या मनात असते का परमेश्वर एक आहे आणि तो बघतोय सगळं, कोण चुकीचं वागतोय, कोण चांगलं वागतोय, कोण वाईट वागतोय, कोण खोटं बोलतोय, कोण लबाडी करतोय, कोण पैसे खातोय, हे सगळं परमेश्वराला माहीत आहे. आणि विशेष करून इस्लाममध्ये तर पुनर्जन्म ही संकल्पनाच नाही. त्यामुळे ह्या जगात यायचं आणि ह्या जगात आपलं फेडायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला परमेश्वराला जायचं समोर आहे आणि तो फैसला करणार का माणूस जन्नतमध्ये जाणार का दोझखमध्ये जाणार. त्यामुळे संकल्पना स्पष्ट आहे. काय करायचं ते चांगलं करायचं, चांगल्या लोकांसाठी करायचं आणि चांगलंच काम करायचं. त्यामुळे मी जो अभ्यास केला आहे, माझा जो अभ्यास झाला आहे, ज्या धर्मांचं मी पुस्तकं वाचली त्या धर्मांच्या सर्व पुस्तकांमध्ये मानवता हाच त्याचा पाया आहे. आणि हाच पाया जर जुन्नर शहरातल्या लोकांनी, जुन्नर तालुक्यातल्या लोकांनी कधी घेतला तर या शहरामध्ये यापुढे एकही जातीय दंगल होणार नाही याची मला 100% खात्री आहे. जी झाली गेली कारण याच्या मागं मॅडम काय झालं असेल त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आणि आज तुमच्या व्यासपीठावर असं ठरवतो, म्हणजे ठराव करतो एकमताने का यापुढे कोणतीही जातीय दंगल होणार नाही किंवा होऊ देणार नाही. जास्त वेळ काही घेणार नाही, अनेक वक्त मागं बोलणारे आहे. फक्त एक शेर सांगून त्याच्यामध्ये मी माझ्या भाषणाचा समारोप करतो. मिटा दे अपने हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे, मिटा दे अपने हस्ती को अगर कुछ मर्तबा चाहे कि दाना खाक में मिलकर गुले गुलजार होता है. जय हिंद, जय महाराष्ट्र. जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्व धर्मीय समाज प्रबोधन मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. या मेळाव्याच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेल्या उपविभागीय अधिकारी माननीय DYSP देसाई मॅडम, गायकवाड साहेब, देवटे साहेब, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले जुन्नर शहराचे शहर प्रमुख अविनाशजी कर्डिले, आमचे सहकारी मित्र माननीय शहाजी, त्याचप्रमाणे माननीय माजी नगराध्यक्ष कदम साहेब, त्याचप्रमाणे आपला आवाजचे संपादक माननीय अतुलजी परदेशी, त्याचप्रमाणे रमेश भाई कागदी, त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे गुरुवर्य माननीय संभाजीराव साळवे, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी नगरसेवक उपनगराध्यक्ष श्यामजी पांडे, त्याचप्रमाणे आणि अनेक धर्माचे सर्व पदाधिकारी आणि या ठिकाणी व्यासपीठासमोर उपस्थित असलेले सर्व बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी
मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. यामागचा जो हेतू आहे की जुन्नर शहरामध्ये एक सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण निर्माण व्हावं, हा मूळतः या ठिकाणी असलेला हेतू आहे. पण मी या ठिकाणी सर्वांच्या उपस्थितीत आश्वासन देईन की या जुन्नर शहरामध्ये असे काही कोणतं अखिलभाई वातावरण नाहीच आहे. सर्व धर्म समभावाचे लोक या ठिकाणी राहतात. सर्वांचे एकमेकाचे व्यवहार व्यवस्थित चालू आहे. अडचणीचा या ठिकाणी कोणताही मुद्दा नाही. राजकीय क्षेत्रातल्या व्यक्ती एकमेकाच्या हेतुपुरस्सर फायद्यासाठी काही वेळा त्याचा लाभ घेत असतात, तर त्याच्यातून सर्व निर्मिती वादांची होत असते. आज हा या ठिकाणी जातीय सलोखाचा मेळावा आहे. मी आवर्जून या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी असतील, त्याचप्रमाणे या ठिकाणी मुस्लिम समाजातले बरेच पदाधिकारी की जे समाजाचं अत्यंत चांगल्या पद्धतीने नेतृत्व करतात. प्रत्येक जण या ठिकाणी स्वतःचा धर्म अतिशय चांगल्या पद्धतीने सांभाळतो. या ठिकाणी कर्मण्येवाधिकार असते, मा फलेषु कदाचन. जर अत्यंत चांगल्या पद्धतीने आपण आपला धर्म सांभाळला तर या ठिकाणी कोणतीही वाईट घटना ही घडूच शकत नाही. कारण कोणत्याही धर्माने बायबल असेल, कुराण असेल, त्याचप्रमाणे या महाभारत असेल, महाभारतातही आपण संपूर्ण वाचलं, त्यातलाही अभ्यास केला, रामायणातला अभ्यास केला, तर या ठिकाणी असं कोणतंही सांगितलेलं नाही की या ठिकाणी वाद घाला आणि एकमेकांचा धर्म सांभाळा, असं कुठेही नाही. सर्वांनीच सांगितलेलं आहे की मानवता हा एकमेव धर्म असा आहे की त्याच्यातून आपल्याला सर्व काही फलप्राप्ती होऊ शकते. आपण आज जगाचा जर अभ्यास केला, ज्या ज्या ठिकाणी आतंकवाद आहे त्या त्या ठिकाणी देशाची इकॉनॉमिक परिस्थिती म्हणजे आर्थिक परिस्थिती जी आहे संपूर्णपणे ढासळलेली आहे. तिथलची त्या ठिकाणी पाकिस्तान असेल, अफगाणिस्तान असेल, सामाजिक व्यवस्था सुद्धा पूर्णपणे ढासळलेली आहे. त्या ठिकाणी मी पाकिस्तानी आहे हे म्हणायला त्यांना आता लाज वाटायला लागलेली आहे. कारण त्या देशाचं नेतृत्व करणारे एक आतंकवादाच्या माध्यमातून नेतृत्व करत आहे. पण उलटा आपल्या देशामध्ये आहे की मी भारतीय आहे, भारत माता की जय म्हटल्यानंतर सर्वांचा हात या ठिकाणी उंच होतो. त्यांनाही 14 ऑगस्टच्या रात्री या ठिकाणी स्वातंत्र्य मिळालं आणि 15 ऑगस्टला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. दोघांनाही 70 वर्ष पूर्ण होतात. पाकिस्तानलाही 70 वर्ष पूर्ण झाली, भारतालाही 70 वर्ष स्वातंत्र्य मिळून पूर्ण झाली. आणि आज इकॉनॉमी परिस्थिती पाहिली तर सर्वात चांगली परिस्थिती आज भारताची इकॉनॉमिकल चांगली आहे. पाकिस्तानची परिस्थिती इकॉनॉमिक म्हणजे आर्थिक क्षमता जी आहे ही पूर्णपणे ढासळली. त्याच्या मागचा फक्त आतंकवाद, एकमेकाचं वैरभाव पाहणे, त्याच्यामुळे सामाजिक सुधारणा सुद्धा त्यातल्या संपलेल्या आहेत. भारतात सामाजिक सुधारणा जर सर्व आपण जर पाहिल्या तर हळूहळू चांगल्या पद्धतीने एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, अशा पद्धतीचं वातावरण भारतामध्ये हळूहळू निर्माण होत आहे. जुन्नर शहराची काही वेगळी परिस्थिती या ठिकाणी नाही. सर्वजण एकमेकाला परिचित आहे. इच्छूभाई वेगळे नाही, अखिलभाई वेगळे नाही. या ठिकाणी बसलेले समजा आपले फिरोजभाई असतील, हे काही कोणी कोणाला वेगळं असं समजत नाही. सगळ्यांना सगळ्यांची परिस्थिती, त्या सर्व प्रवृत्ती सुद्धा सर्वांची माहीत असते की या ठिकाणी मप्पाची प्रवृत्ती काय आहे हे काही कोणाला सांगायला जायची आवश्यकता नाही. या ठिकाणी अखिलभाईची प्रवृत्ती काय आहे हे काही सांगायला आवश्यकता नाही. आपल्याही पेक्षा डिपार्टमेंटकडे सर्वांच्या प्रवृत्त्यांचा अभ्यास केलेला असतो. मग या ठिकाणी आपण आपली सामाजिक सलोखा चांगल्या पद्धतीने राहील. येणाऱ्या काळामध्ये 5 तारखेला गणेशोत्सव आहे. त्याचप्रमाणे आजच या ठिकाणी रक्षाबंधनाचा उत्सवाला सुरुवात होतोय. उद्या रक्षाबंधन आहे. त्याचप्रमाणे परत ईदीचा उत्सवही या ठिकाणी जवळच आलेला आहे. सर्वांनी आपण आपल्या जुन्नर शहराची इकॉनॉमी परिस्थिती, व्यापार हा कशा पद्धतीने वाढेल, कशा पद्धतीने सर्वांना रोजगार उपलब्ध होईल ह्याच्याकडे जर बारकाईने लक्ष दिलं तर अत्यंत चांगल्या पद्धतीने जुन्नर शहराचं वातावरण होऊ शकतं. वातावरण केव्हा बिघडतं हे सगळ्यात महत्वाचं आहे की जो रिकामा व्यक्ती आहे
ज्याच्या मागे व्यापार उद्योग घरगुती जबाबदारी काही नसती, असे समाजातले काही घटक असतात की ते वातावरण बिघडून टाकायचं आणि समाजामध्ये एक तेढ निर्माण करून टाकायची आणि मजा पाहायची, त्याच्यातून काही उत्पन्न होते का एवढंच पाहिजे. अशा ज्या समाजातल्या प्रवृत्त्या आहेत त्या मारून टाकण्याची जबाबदारी इथे हिंदू समाजाची पण आहे, मुस्लिम समाजाची पण आहे, इतर धर्मियांची आहे की अशा जर प्रवृत्त्या असतील ते वेळेत खेचून टाकल्या पाहिजे. आणि जर रिकामी काही मुलं असतील ज्यांना काम धंदे नसतील तर त्यांना कुठं रोजगार उपलब्ध करून देता येतो का हे पालकांनी सुद्धा पाहणं गरजेचं आहे. म्हणजे पालकांच्या डोक्याला व्याप राहणार नाही, जुन्नर शहरातल्या नागरिकांनाही त्रास होणार नाही आणि सर्वात महत्वाचं डिपार्टमेंटचं सुद्धा काम हे कमी होऊन जातं. आपण पाहिलं डिपार्टमेंटचं काम तर सर्व क्षेत्रामध्ये डिपार्टमेंटला संरक्षण पुरवण्याची जबाबदारी आहे. काही घटना घडली की पोलीस स्टेशन, काही घटना घडली की पोलिसांना पाठवा. मग कोणताही क्षेत्राचं, निवडणूक असो, एखादे वादविवाद झालेले असो, काही ठिकाणी मिरवणुका असतात, कार्यक्रम, त्या ठिकाणी सर्व जो ताण येतो तो डिपार्टमेंटवर या ठिकाणी येत असतो. मग डिपार्टमेंटवरचा ताण हा कमी करण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकाने कुणी प्रयत्न करून ह्या गोष्टी होणार नाही. सर्व समाजाने ठरवलं पाहिजे की पोलीस डिपार्टमेंट शिवाय आमचा गणेशोत्सव सुद्धा चांगला होईल, हे सुद्धा सर्वांनी या ठिकाणी ठरवून घेतलं पाहिजे. उगीच ह्याला बंदी आहे त्याला डिपार्टमेंटला सुद्धा माझं सांगणं आहे की गणेशोत्सवाचा काळ आहे. गणेशोत्सवामध्ये उत्सवाच्या भरामध्ये अत्यंत चांगल्या लोकमान्य टिळकांनी जेव्हा गणेशोत्सव सुरू केला तेव्हा त्यांचा जो उद्देश होता तो सगळ्यात महत्वाचा आहे की या ठिकाणी तरुणांमध्ये राष्ट्रीय भावना निर्माण होणं, समाजाचं एकत्रीकरण होणं आणि जे ब्रिटिश आहे त्यांना या ठिकाणून पळून लावणं हे सगळ्यात महत्वाचं. जे जे मोठे या ठिकाणी राष्ट्र आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवणारे वीर पुरुष होऊन गेले हे सर्व काही वक्ते चांगले होते. त्यांनी समाज प्रबोधन निर्माण केलं आणि प्रबोधनातून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मिळालेलं स्वातंत्र्याला 70 वर्ष झाली तरी आपल्याला या ठिकाणी जातीय सलोख्याचे मेळावे घ्यावे लागतात, हे सुद्धा दुःखाची बाब आहे. या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा मेळावा घ्यायला लागणार नाही. अशा पद्धतीचं वातावरण जुन्नर शहर असेल, जुन्नर तालुका असेल, महाराष्ट्रातील सर्वांनी एकदम ठरवून टाकलं पाहिजे की यापुढे जातीय सलोख्याच्या मेळाव्यांची आम्हाला गरज भासणार नाही. आम्ही आमचा उत्सव अत्यंत चांगल्या पद्धतीने साजरा, मग ईद असेल, ईद सुद्धा आम्ही आमच्या धर्माप्रमाणे साजरी केली पाहिजे. गणेशोत्सव सुद्धा आम्ही आमच्या धर्माप्रमाणे साजरा केला पाहिजे. डिपार्टमेंटला कोणताही हस्तक्षेप करता येणार नाही ह्याची काळजी जर सर्वांनी घेतली तर काहीही अडचण राहणार नाही. राहिला बाब येणाऱ्या काळामध्ये गणेशोत्सव पण आहे. जुन्नर नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या ज्या काही अपुऱ्या गोष्टी असेल, वीज असेल, रस्ते असतील, ईदीच्या माध्यमातून काही ठिकाणी आपल्याला उत्सव साजरा करण्याचा काही अडचणी येत असतील तर त्या सुद्धा पार पाडण्याची जबाबदारी नगरपालिकेची आहे. नगरपालिकेचे सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही वतीने या ठिकाणी स्पष्ट सांगतो की येणाऱ्या काळामध्ये गणेशोत्सवात जुन्नर नगरपालिकेतर्फे जे काही सहकार्य लागणार आहे ते सर्व सहकार्य 100% मिळणार आहे. फक्त वारंवार विनंती या ठिकाणी मी सांगणार आहे की येणाऱ्या काळामध्ये जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आहे. कारण मी बऱ्याचशा निवडणुका डोळ्याने पाहिलेल्या आहेत उघड्या. उगीच समाजामध्ये जातीय तेढ निर्माण करायची आणि मग सगळ्यांच्या एकमेकांच्या पोळ्या भाजून घ्यायच्या अशी परिस्थिती निर्माण होत असते. त्याच्यामुळे सर्वांनी सतर्क, मुस्लिम समाजातील तरुणांनी पण, पुढाऱ्यांनी पण, हिंदू समाजातील तरुणांनी पण, पुढाऱ्यांनी पण या ठिकाणी एवढं पथ्य 100% पाळलं पाहिजे. येणारा गणेशोत्सव आज शांततेने पार पडेल. कोणत्याही प्रकारची जातीय तेढ या ठिकाणी निर्माण होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यावी एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम व बिही नस्तईन. अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू. स्टेज पर मौजूद सभी रिस्पेक्टेड शख्सियात और इस प्रोग्राम की सदर साहिबा और दीगर तमाम मेहमानान
और सामीन और हाज़रीन, बड़ा ही अच्छा मौका है आज कि मुख्तलिफ़ मज़ाहिब के नुमाइंदे और उसको बिलोंग करने वाले, अलग अलग धर्मों को मानने वाले लोग एक स्टेज पर और एक हॉल में जमा हुए हैं। बड़ा ही अच्छा माहौल है और बहुत अच्छा मौका है ये। जिन लोगों ने ये प्रोग्राम ऑर्गेनाइज़ किया है, यकीनन वो मुबारकबाद के मुस्तहिक हैं। मैं उनको मुबारकबाद पेश करता हूँ। इंसानियत, मानवता, ह्यूमैनिटी, ये एक ऐसा लफ्ज़ है कि किसी दिन का अखबार और किसी दिन की न्यूज़ या कोई मीडिया, सोशल मीडिया हो या प्रेस मीडिया हो, कोई दिन, कोई हफ्ता, कोई एक न्यूज़, कोई ऐसा खाली नहीं जाता है कि जिसमें इस पर डिस्कस ना होती हो। बड़ा ही महत्वपूर्ण मुद्दा है ये, बहुत अहम मुद्दा है और इस तरह के प्रोग्राम ऑर्गेनाइज होते रहना चाहिए ताकि लोगों के जहन में जो बातें इस तरह की होती है जिससे समाज में इंतशार फैलता है, ना इत्तेफाकी आम होती है, वो इस तरह के प्रोग्राम से दूर की जा सकती है। बड़ी अच्छी कोशिश है, फिर एक मरतबा इन्हें मुबारकबाद पेश की जाती है इसमें। चूँकि मैं एक मौलाना की डिग्री रखता हूँ, हाफिज़ कुरान भी अल्हम्दुलिल्लाह, इस एतबार से मैं ये चाहता हूँ कि चंद एक बातें इस्लाम मानवता के लिए, इंसानियत के लिए, ह्यूमैनिटी के लिए क्या बताता है। कॉन्सेप्ट ऑफ ह्यूमैनिटी इन इस्लाम। इस्लाम में पैगंबर इस्लाम ने, हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मानवता को क्या दिया। सभी जानकार लोग मौजूद हैं यहाँ पर, इस्लाम का स्टडी रखते हैं, और मैं तो बहुत कम उम्र भी हूँ और कम इल्म भी हूँ। बहुत बड़ी बड़ी हस्तियाँ यहाँ पर मौजूद हैं। हिंदू और मुस्लिम की एकता की बहुत बड़ी मिसाल यहाँ पर मिलती है। हम हिंदुस्तान में रहते, हमें फ़ख्र है, ये एक ऐसा चमनिस्तान है हिंदुस्तान कि यहाँ पर मुख्तलिफ मज़हब के लोग रहते हैं। इसको हम गुलशन से, ऐसे बाग से इसकी मिसाल पेश करते हैं कि एक बाग में आप जाते हैं और अलग अलग रंग के वहाँ पर फूल खिलते हुए नज़र आते हैं, तो उसको देखकर खुशी होती है। तो हिंदुस्तान भी मुख्तलिफ मज़ाहिब के मानने वालों को अपने अंदर समेटे हुए है, हमें देखकर खुशी होती है। मैं इस बात पर अपनी गुफ्तगू ख़त्म करता हूँ कि अनेकता में एकता, यही हमारी शान है। अनेकता में एकता, यही हमारी शान है। इसीलिए हम कहते हैं कि मेरा भारत महान है। मित्रांनो, हिंदू आणि मुस्लिम यामध्ये जे आपण म्हणतोय का हे जातीवाद नाही व्हायला पाहिजे, हे काही किरकोळ गोष्टीमुळे हे जातीवाद होतो। त्यामध्ये आपण जर समजून घेतलं, आपण जर त्या किरकोळ गोष्टीवर जर लक्ष दिलं आणि ते जागच्या जागी जर मिटवले तर हे वाद कुठंच वाढणार नाही। इथून मागे सुद्धा गणपतीचे मिरवणूक होतात, हिंदू आणि मुस्लिम सगळे एकत्र येऊन ते साजरा करतात। मॅडम, जुन्नरचं नाव फक्त खराब झालेलं आहे, जुन्नरमध्ये असं काही झालेलं नाहीये। काही किरकोळ गोष्टीवरून वाद वाढतो आणि हे दंगल झाली असं, आणि जुन्नरची पब्लिक एवढी मॅडम चांगली आहे, कुठंच असे वाद तुम्हाला दिसून येणार नाही। हे किरकोळ गोष्टी आहेत, हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे। यासाठी मी एक शेर बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो। ना हिंदू बुरा ना मुसलमान बुरा, ना हिंदू बुरा ना मुसलमान बुरा, जिसकी सोच बुरी वो इंसान बुरा। जय हिंद। विचार चांगले जर असले तर त्या विचारांना कधी जातीचा स्पर्श होत नाही, आणि म्हणून माणसानं विचारावर चालणारा देश आपला उभा जर करायचा असेल, महात्मा गांधीच्या विचारावर देश उभा करायचा असेल, मोहम्मद पैगंबराच्या विचारावर उभा देश करायचा असेल, फालूस बनके जिसकी हिफाजत खुदा करे वो शम्मा क्या बुझे उसे रोशन हवा करे, असं ज्या वेळेला लोक म्हणतात त्यावेळेला हा देश या संपूर्ण विश्वाला जर आपला परमेश्वर प्रकाश देत असेल, जर आपला सद्भावना आपल्याला जगवित असेल, तर मला वाटतं या देशातली जातीयता आपण गाळून टाकली पाहिजे, या देशातली धर्मांधता आपण गाळून टाकली पाहिजे। आपल्या देशातल्या स्त्रियांनी ज्या वेळेला सर्वांना जन्म दिला त्यावेळेला कोणत्याही स्त्रीला असं माहीत आहे का
माझा मुलगा अमुक धर्माचा आहे म्हणून, माझा मुलगा तमुक धर्माचा आहे म्हणून, माझ्या मुलाची अमुक जात आहे म्हणून आपण मोठी माणसं झाल्याच्या नंतर त्या मुलाला जातीत बहाल करत असतो. म्हणून आईच्या हृदयातून बाहेर पडणारी मुलं कोणत्याही बागेत जर ठेवली तर ब्रह्मदेव खाली जरी आला तर त्याची जात शोधता यायची नाही. म्हणून आज जयश्री ताईच्या उपस्थितीमध्ये हा मानवतेची फुलबाग फुलवणारा मेळावा सुरू केला आहे. याचं मी स्वागत करतो, कारण इथून माणुसकी सुरू होणार, इथून माणुसकी सुरू होणार आहे. काय माणुसकीचं नातं आहे मित्रांनो? मी ज्या वेळेला दंगली पाहतो त्या दंगलीत कोण मरतात? साली, कोळी, तेली, तांबडी, सुतार, लोहार, कुंभार. ओबीसी दंगलींमध्ये जेवढे मेले या देशाच्या दंगलींमध्ये ओबीसी समाज 85% या समाज देशामध्ये. त्याच्यातले प्रत्येक दंगलीमध्ये 60,000, 70,000, 75,000 असे ओबीसी मेलेले आहेत. आणि ज्यांनी दंगली लावल्यात ते बिचारी एअर कंडिशन मध्ये बसतात, त्यांचा एकही मुलगा मेलेला नाही. म्हणून मला सतत लोकांना असं विचारायचं वाटतं की देशामध्ये 3,600 कलेक्टर आहेत. तुमचे ओबीसीचे कलेक्टर किती आहेत? फक्त 50 कलेक्टर आहेत तुमचे, फक्त 50 अखंड देशामध्ये. आणि त्याच्यात मराठा समाज देखील धरला गेलाय. 50 कलेक्टर तुमचे भारतामध्ये. महाराष्ट्रामध्ये 23 मुख्यमंत्र्यांपैकी 18 मुख्यमंत्री मराठ्यांचे झाले. जर कलेक्टर निर्माण केले असते, IPS अधिकारी निर्माण केले असते तर या देशाची टेहळणी माणुसकीच्या दृष्टीने झाली असती. पण सर्व गुंडाची भरती केली आणि माणसांमध्ये दंगली सुरू केल्या. कारण माणसाच्या डोक्यात जर विचारच नसेल, माणसाच्या डोक्यात जर शिक्षणच नसेल, जर माणसाच्या डोक्यात एखाद्या माणसाला जगवण्याची भूमिकाच नसेल आणि चांगला मेंदूच नसेल तर मला वाटतं या देशात दंगलीच होणार. म्हणून दंगली जर बंद करायची असतील तर मुलांना चांगलं शिक्षण द्या, चांगले संस्कार द्या. आणि चांगले संस्कार जर द्यायचे असतील तर मला वाटतं 3,600 कलेक्टरांपैकी ब्राह्मण समाज बिचारा शिकत राहिला. त्यांचे 3,600 कलेक्टरांपैकी 2,950 कलेक्टर आहे आणि आपले किती? फक्त 50. आणि आपण त्याच्यात उड्या मारतो की आमचा धर्म, आमचा धर्म. काय धर्म? धारा येते नामधर्म. हा जर समाजाचं रक्षण आपल्याला करता येत नाही तर आपण धर्म कोणता सांगतोय? आणि म्हणून या धर्माच्या व्याख्येमध्ये आपल्याला जर बसायचं असेल आणि समाजाची जर आपल्याला पायाभरणी करायची असेल तर मानवतेचे वृक्ष आपण उभे केले पाहिजे. जसे एखाद्या हारामध्ये जाई, जुई, शेवंती, चाफा, मोगरा अशी फुलं असतात, पण त्या सर्व फुलांना एकत्रित करणारा धागा असतो. तसा आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये वेगवेगळे धर्म असतील, पण त्या सर्वांना एकत्रित करणारा मानवतेचा धागा ज्याच्या हृदयात निर्माण होईल तोच भारत मातेचा सुपुत्र असेल, तोच भारत माता की जय म्हणेल, तोच भारत माताचा खरा सुपुत्र असेल, तोच नागरिक असेल. आणि जो आयल्या गैरा असेल तो देशामध्ये सतत फुलं तोडीत राहील, सतत फुलं भिरकवीत राहील आणि या देशाला संपूर्ण असा निरंकुश असा माणसं विरहित असा समाज निर्माण करेल. तो होऊ नये म्हणून आपल्या सर्व लोकांना माझी विनंती राहील की सर्व लोकांनी आईच्या हृदयाने एकत्रित राहा. मी आजारी होतो आणि पुणा हॉस्पिटलला रक्ताची आवश्यकता होती. माझा मोहम्मद नावाचा एक मित्र आला आणि त्याचा माझा रक्ताचा ग्रुप एक जमला, त्यानं मला रक्त दिलं. रक्ताला जात नसते मित्रांनो. जर कोणाचाही रक्त कोणाला चालला तर माणूस जगू शकतो. जगल्यानंतर जर आपण जातीयता करत असू तर आपल्यासारखे करंटे दुसरे नाही. आणि म्हणून आपल्याला जातीयता आणि धर्मांधता जर गाडायची असेल तर मानवतेचा वृक्ष आपण फुलवा. तोच मोहम्मद पैगंबराचा विचार आहे, तोच श्रीकृष्णाचा विचार आहे, तोच शंकराचार्याचा विचार आहे, तोच भगवान गौतम बुद्धाचा विचार आहे, तोच मोहम्मद पैगंबराचा विचार आहे, तोच येशूचा विचार आहे की त्यांनी मानवता फुलवली. आपण त्या मानवतेमध्ये इंगल टाकू नका आणि जाळ पेटू नका अशी सद्भावना व्यक्त करतो आणि इथे थांबतो. जय भीम. मित्रांनो, जुन्नर शहर हे असं शहर आहे की कोणाच्या घरात गाडी नाही असं एकही घर नसेल. आता ज्या वेळेला जुना जमाना होता त्यावेळेला आपल्याला जर रिवर्स टाकला तर मागं वळून बघावं लागत होतं. आता डिजिटलचा जमाना आलेला आहे, साईड मिरर आलेले आहेत. आपण नजर पुढे ठेवून सुद्धा मागं गाडी घेऊ शकतो. त्याचप्रमाणे आपली जर नजर पुढे असेल
आणि आपल्याला जर मागचा इतिहास पुसायचा असेल तर आता मागं बघायची गरज नाही. सर्व समविचारी नागरिक जर एका स्टेजवर बसतात, एका सभेला येतात आणि जर सर्व एक दुसऱ्याच्या घरी सुरकुंबा प्यायला जातात आणि गणपतीचा प्रसाद घ्यायला येतात, तर अशा प्रसंगामध्ये शांतता कमिटीची मीटिंग आणि सर्व धर्म समभावाची मीटिंग जरी आपण आयोजित करत असलो तरी ती घेण्याची आवश्यकता एवढीच असते की त्यामुळं आपल्या विचारांची देवाणघेवाण आपण करत असतो. प्रत्यक्षात मात्र कुठेही आपल्या मनात कोणत्याही जाती धर्माविरुद्ध कधीही काही नसतं. परंतु कधी कधी काय होतं की कोणत्या तरी किरकोळ गोष्टीमुळं कधी कधी काही कारभार असा घडतो की उदाहरणार्थ समजा नगरपालिकेने एखादा खड्डा कुठं खणलाय आणि तो रस्ता बंद केलाय आणि त्या रस्त्याला जायला नो एंट्रीचा बोर्ड लावलेला नाही. बरीचशी लोक त्या खड्ड्यापर्यंत जातात आणि परत येतात. असे जुन्नरमध्ये 20-25 दिवस ते खड्डे तसेच राहतात आणि त्या खड्ड्यातून जो चिखल उडतो तो कोणाच्या गाडीमुळे कोणाच्या अंगावर उडाला आणि त्यामुळं जर ते दोन जाती धर्माची वेगवेगळी लोक असली तर त्याच्यातून बारीकशी कुरबुर होते आणि त्याचा परिणाम कधी कधी मोठ्या कुरबुरीपर्यंत जातो. म्हणून माझे इथं सगळे नगरसेवक मित्र पण आहेत. मी त्यांना अशी विनंती करतो की कोणतंही काम ज्या वेळेला आपण कोणत्याही ठेकेदाराला देता त्यावेळेला त्या कामाची सुरक्षितता, त्या खड्ड्यावर असणारं ते लाल दिवा रात्रीच्या वेळेला, तिथं एखाद्या रेडियमचा बल्ब, तिथं एखाद्या नो एंट्रीचा बोर्ड, अशा या सगळ्या गोष्टींची जर आपण खात्री तिथं बाळगली आणि लोकांच्या सुरक्षितेसाठी जर ते हे केलं तर फारच बरं होईल असं मला वाटतं. आणि त्याचप्रमाणे भगवान महावीरांनी जो संदेश दिलेला आहे अहिंसा परमो धर्म, तर जर जगा आणि जगू द्या हा जर जैन धर्मियांचा जो संदेश आहे तोच संदेश घेऊन आम्ही आज जगत आहोत. ज्या वेळेला प्रत्येक वेळेला शांतता कमिटीची मीटिंग किंवा हे होते, परंतु आम्ही कधी पोलीस स्टेशनला सांगत नाही की आम्हाला बंदोबस्त द्या. 29 तारखेपासून जैन धर्मियांचे प्रदूषण पर्व पण चालू होत आहेत. 5 तारखेपर्यंत तो प्रदूषण पर्वाचा हे आहे. सध्या जातीय सलोखा जरी चांगला असला तरी चोळांचा सुळसुळाट मात्र जास्ती प्रमाणावर आहे. तर अशा वेळेला आमच्या स्त्रिया भगिनी या रस्त्याने जात येत असतात. गणेशोत्सव काळात सुद्धा रात्री बेरात्री लाईट जाते, त्यावेळेला पोलिसांनी सतर्क राहून पोलीस बंदोबस्त द्यावा. आपण हा जो कार्यक्रम आयोजन केलेला आहे तो अतिशय स्तुत्य असा आहे. त्याबद्दल मी पोलीस स्टेशनला धन्यवाद देतो आणि आपण आयोजकांनी मला जी बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मैं पुलिस डिपार्टमेंट की बेहद शुक्रगुजार हूँ कि वो एकता और एक जहती पर डिपेंड प्रोग्राम बार बार अरेंज करते हैं. इस तरह के प्रोग्राम से मेल जोल और आपस में भाईचारगी का एहसास होता है. यहाँ पर मौजूद सभी अपने महसूस होते हैं. मैं पुलिस डिपार्टमेंट का इस्तकबाल करती हूँ. आज का टॉपिक है सर्वधर्म समाज. जितना मुझे नॉलेज है कि हर मजहब हमें अमन और शांति का पैगाम देता है, एकता का पैगाम देता है, इंसानियत का पैगाम देता है. इस्लाम भी हमें रहम, माफ़ी, इंसानियत का पैगाम देता है. इस्लाम के उसूल, शरीयत, दीन बहुत अलग है. इस पर अमल करने वाला एक कामयाब जिंदगी बसर कर सकता है. इस्लाम के कवानीन और उसूल में भले ही फर्क हो मगर वो अमन और शांति का गहवारा है. इस्लाम सब्र करना, तकवा और परहेजगारी सिखाता है. दूसरों की मदद करना सिखाता है, दूसरों पर रहम करना सिखाता है. यहाँ तक के दुश्मन को भी माफ करना सिखाता है. हर मजहब हमें अमन और शांति का पैगाम देता है, इंसानियत का पैगाम देता है, आपस में मेल जोल का पैगाम देता है. हम सिर्फ दुनियावी किताबों को पढ़कर ना चले बल्कि हमारी मजहबी किताबों को भी हम अगर फॉलो करें तो हमारे मजहब के रूल को भी फॉलो करें तो हम बिल्कुल सुकून की जिंदगी गुजार सकते हैं. कमजोर और माजूरों की मदद करना, अस्पतालों में मरीजों की खिदमत करना, गरीब और लाचार लोगों की, बेसहारा लोगों को
सहारा देना, यही इंसानियत है। हर इंसान एक ही तरह का होता है, उसके अंदर के जज्बात बिल्कुल एक समान होते हैं। बस हर इंसान का मजहब चाहे अलग अलग हो, हर कोई अपने मजहब का पालन करता है। मुसलमान मस्जिद में जाता है, हिंदू मंदिर में जाता है। इसके अंदर के जज्बात सेम होते हैं, वो इंसानियत का मालिक होता है। कोई भी धर्म का पालन करने वाला हो, वो इंसान होता है और इंसानियत का जज्बा अपने अंदर रखता है। हमारे अंदर भी ऐसे जज्बात पैदा हो और इसके साथ साथ देश प्रेम की भावना हो। और इस आजादी के मौके पर हमें उन नौजवानों को भी याद करना है जिन्होंने अपनी जान कुर्बान करके हमारे मुल्क को आजाद कराया। हर उस नौजवान और उस जवान को सलाम जिसने अपने प्राण गंवाए और इंसानियत का एक बेमिसाल जज्बा हमारे सामने रखा। उन तमाम नेताओं को सलाम, सभी शहीदों को सलाम जिन्होंने देश के लिए अपने घरों को बर्बाद कर दिया। तब ये नहीं देखे कि कौन हिंदू है कौन मुसलमान, हर धर्म का मानने वाला बस इंसान। इतना कहकर मैं अपनी बात खत्म करती हूँ। 20 वर्षाच्या राजकीय प्रवासात चांदबाई असतील, कुद्दूस बेग असेल, आम्ही इतक्या मुस्लिम नगरसेवकांबरोबर नगरपालिकेत आम्ही कामं केली, परंतु आम्हाला कधीही असं वाटलं नाही काही व्यक्ती मुसलमान आहे, ही व्यक्ती पारशी आहे, मी चर्मकार आहे, असा विषय आमच्या डोक्यात कधीच नव्हता, कधीच नाही। परंतु हा विचार समाजापर्यंत जर रुजवायचा असेल तर त्याची सुरुवात आपल्या कुटुंबापासून झाली पाहिजे। आपल्या कुटुंबामध्ये आपण याचं बीज रोवलं पाहिजे, प्रत्येकाकडं मनुष्य म्हणून पाहिलं पाहिजे। या जगामध्ये फक्त दोनच जाती आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष। या दोन जातीशिवाय दुसरा कोणतीही जात नाही असं धरून आपण प्रत्येकाबरोबर जर वागलो तर नक्कीच समाजामध्ये एक चांगली आपली प्रतिष्ठा निर्माण होईल। दुसरी गोष्ट, हा कार्यक्रम जरी सर्व धर्म समभाव जरी असला तरी कायदा जो आहे तो कायदा वेगवेगळा समाज किंवा वेगवेगळ्या जाती बघून बनवलेला जात नाही। त्यामुळे सर्व धर्म समभावाची दुसरी बाजू पाहिली तर ती सुद्धा या ठिकाणी मला सांगावीशी नमूद करावीशी वाटते की ज्या वेळेस समाजामध्ये एखादा प्रश्न उभा राहतो किंवा छोटीशी हाणामारी होते किंवा काही घडतं, त्या ठिकाणी मात्र पोलीस स्टेशनकडनं मात्र आम्हाला समानतेची भावना अजिबात मिळत नाही, ही खंत या ठिकाणी मला नमूद करावीशी वाटते। त्यावेळेस मात्र पोलीस स्टेशनला नागरिकांवर जेवढी कलम लावता येईल तेवढी ती लावतात, हे मी पाहिलेलं आहे। दुसरी गोष्ट अशी का याच्यामध्ये कितीतरी लोक बळीचे बकरे बनतात। गुन्हा कोणीतरी एकाने केलेला असतो, परंतु घराघरातनं ओढून तुम्ही घरातल्या बायका पोरांना 10-20 लोकांना नेऊन ज्यांचा कसलाही दोष नाही त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना आयुष्यभर कोर्टाच्या फेऱ्या मारायला लावतात। ही मानवता सुद्धा आपण पोलीस स्टेशननी जपली पाहिजे असं मत मी व्यक्त केलं तर नक्कीच ते चुकीचं ठरणार नाही। काही चुकलं असं तर मी पुन्हा एकदा माफी मागतो आणि मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माने पावन झालेल्या या जुन्नर नगरीमध्ये आज मानवता हाच खरा धर्म यासाठी जुन्नर शहरातील उपस्थित आपण सर्वच मान्यवर ज्यांनी हा खरा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्या जुन्नर पोलीस स्टेशनच्या उपविभागीय पोलीस अधिकारी जयश्री देसाई, तसेच व्यासपीठावर उपस्थित जुन्नर नगर परिषद शिवसेने गटनेते मधुकरजी काजळे, नगरसेवक जमीरजी काजदी, अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे। आजी माजी नगराध्यक्ष, अनेक वक्त्यांनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं आहे। अधिकचा वेळ घेणार नाही, मला या ठिकाणी या संयोजकांनी बोलण्याची संधी दिली। मानवता धर्म म्हणजे नेमका काय
अनेकांनी आपले मत या ठिकाणी मांडले, पण मला असं वाटतंय की मानवता हा खरा धर्म म्हणजे ज्या समाजामध्ये स्त्री भ्रूण हत्या होत नाही तो धर्म म्हणजे मानवता धर्म. ज्या समाजामध्ये स्त्री पुरुष असा भेदभाव नाही तो मानवता धर्म. ज्या समाजामध्ये भ्रष्टाचाराला विरोध केला जातो तो मानवता धर्म. या सगळ्या गोष्टींचं आपण उपस्थितांनी सगळ्यांनी जर पालन केलं तर खरंच आजची ही मीटिंग सार्थक होईल किंवा या मीटिंगला आपण काहीतरी बोध घेतला असं या ठिकाणी समजावं लागेल. मी अधिकचा वेळ घेत नाही, आपली सगळ्यांची रजा घेतो. धन्यवाद. हमारी जो कम्युनिटी है मुस्लिम कम्युनिटी, लोग, मैं जब ऐसी बातें करता हूँ तो लोग मेरे समाज के कुछ अच्छे लोग नहीं बोलूँगा मैं उनको, जो हमारे समाज की कमीने रहते ना चुन चुन के, वो बोलते भाई समाज की बुराई कर रहा है. अरे समाज की बुराई नहीं कर रहा है, समाज को आईना दिखा रहा हूँ. 2% एजुकेटेड लोग हैं हमारे में. मैडम, ये सारे फसाद की जड़ है. जो मुसलमान समाज को जो है, अभी 70 साल हुए देश की आज़ादी को, समाज की तरफ ना गवर्नमेंट ने ध्यान दी ना मुसलमान ने फूकने दिए. पूरे भारत देश में 2% एजुकेटेड लोग हैं मुस्लिम लोग, और 2% 98% जो है अनपढ़ समाज है हमारा. तो हमारे समाज को न गवर्नमेंट ने सपोर्ट करी पढ़ाने के लिए, ये गवर्नमेंट की गलती है, क्योंकि ये देश की आज़ादी के वास्ते जितना मुसलमान ने कुर्बानी, हिंदू ने जितनी कुर्बानी दी उतनी मुसलमान ने दिया. ये सारे बातें यानी जानते हुए भी अभी समाज जब है अनपढ़, तो इसको कुछ चालाक मुस्लिम नेता रहते हैं हर जगह पूरे हिंदुस्तान के अंदर. वो समाज को कैसा बरगलाने का काम करना है और समाज को कैसा फसाद कराने का काम कराना है, ये इनके काम है. और ऐसे 98% लोगों को जमा करना और इनको फसाद की तरफ रागिब कराना, ऐसे लोगों का काम है. तो ऐसे लोगों की पुलिस स्टेशन में निशानदेही करना जरूरी है और ऐसे लोगों को पकड़ना जरूरी है. जब समाज के अंदर ये होगा, मैडम, हम जो काम कर रहे हैं, मैं महाराष्ट्र प्रदेश पे बॉम्बे में मैं छगन भुजबल के, अभी नाम नहीं, थोड़ा प्रॉब्लम है, नाम निकल गया, पर मैं इनका एकदम घर का आदमी था, इनके करीब, यानी हमारे नेता है वो, मैं इनके करीब था. जब जुन्नर में मैं रहता हूँ, मेरा ये गांव है, यहाँ मैं वेनके साहब के करीब हूँ, वेनके साहब के करीब हूँ, अजीत दादा के करीब हूँ. मैडम, पर मैं मीटिंग के अंदर भी इसीलिए बदनाम हूँ कि मैं सुलगते हुए मसलों पे बात करता हूँ. मेरे नेता लोग भी मुझे कभी कभी बोलते, यार तू कुछ भी बोल देता, इधर भी बोल देता. मैं बोला, भाई मेरी आदत ऐसी है कि मुझे बोलना पड़ता है, मैं बोल देता हूँ. तो मैडम, हम राजकारण में रह के हमारी तहरीकी चीज है, इनामदार साहब है, आपको मालूम है, सब लोग जानते हैं, वो तो कहते हैं कि जब तक 50% मुस्लिम पढ़े लिखे नहीं हो जाए, जब तक राजकारण में जाओ मत. हमारे समाज के एजुकेशन के पीछे लगो और समाज को पढ़ाओ, और यही तहरीक हम लेके चल रहे हैं. दूसरी एक बात कहूँगा मैं खास तौर से, यानी मैं सबसे एंड में आ रहा हूँ, प्रोग्राम आखिर है, पर सुलगते मसले पे मैं जो बातें कर रहा हूँ, तो मेरा ख्याल है कि मेरे यानी शहर के लोग इस पर सुने तो अच्छी बात है. आखिरी बात मैं ये करूँगा, आतंकवाद, जातिवाद, इसके ऊपर हमारे लोग खुल के बोलने को डरते हैं. अब ये अल बगदादी इतना कमीना आदमी है मैडम, जिसके बारे में लोग यानी कहते हैं कि भाई मुसलमान लोग ये इसराइल का एजेंट जैसे हमारे लोग बोलते हैं मुसलमान लोग, इसको पूरे दुनिया के अंदर ये मशहूर है. और लोग भाई यानी कुछ लोगों को ये भी नहीं मालूम, नौजवानों को, जैसा आप लोग मौलाना लोगों को बुला रहे हैं कि भाई ये तकरीर करके लोगों को समझाओ, ये जाकिर नाइक जैसे लोग, इनकी ये टीम ही चाहिए. ये पूरे दुनिया के अंदर जो लश्कर है, जैश है, ये सब आतंकवादी तंजीमें हैं, तो ये इनका मुसलमानों से ताल्लुक नहीं है. जो आतंक फैलाता वो मुसलमान नहीं है. अल बगदादी और ISIS जो ये इसके एजेंट जो फिर रहे पूरे दुनिया में, तो जिधर कई मुसलमानों पे जुल्म होता तो ऐसे एजेंट लोग फिरते हैं या ऐसे लोगों को मुसलमान के कुछ उसके अंदर चुनिंदा नुमाइंदे नौजवानों को वर्गा लेने का काम करते हैं और इनको उसमें शामिल करते हैं. तो मैं मुसलमान के हमारे खास तौर से नौजवानों से भी कहूँगा कि पहले ये मालूम करो कि भाई अल बगदादी कौन है, ISIS कौन है, लश्कर तैयबा क्या है. तो ये सब जानने के लिए मसला मैडम वही आता है कि जब पढ़ाई नहीं है तो फिर जानेगा क्या. अब सारा मसला है, मैं मेरे को यानी कई लोग बदनाम है कि भाई जब बात करेगा ये इंटरनेशनल लेवल की करेगा, जो पढ़ा लिखा तबका है वो बोलेगा, दूसरा आम आदमी है तो बोलेगा यार ये एजुकेशन के बारे में बोलूंगा. तो मैं मरे तक ये बोलूंगा, जब तक हिंदुस्तान के अंदर मुसलमान 50% एजुकेटेड नहीं हो जाए, मैं जब तक रहूंगा. मैं मेरे शहर के अंदर और मैं पूरा महाराष्ट्र प्रदेश पे तो जिधर भी जाता मैं यही बात करता कि भाई अपने समाज को एजुकेशन हासिल करना जरूरी है.
और दूसरी मैं सावड़े साहब से जो संभाजी उन्होंने बोले कि भाई वो औरत के कदमों के नीचे जन्नत नहीं है, माँ के कदमों के नीचे जन्नत है, और माँ ये हर धर्म के अंदर माँ ही है। तो मैं उनका भी ये कहूँगा कि भाई कुरान के अंदर भी नहीं, वो हदीस की बात है। ठीक है, वो सावड़े साहब ने बोले, मैं इतना कह के यानी एकदम आखिर में आके मैंने ज़्यादा लोग आपका टाइम लिया, तो थँक यू, जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण हे गणपती उत्सव आणि त्याच काळात येणारं बकरी ईद हे सुद्धा तुम्ही विसरू नका. तोही सण आमच्या दृष्टीने तेवढाच महत्त्वाचा आहे. गणेशोत्सव काळातच बकरी ईद हा सुद्धा कार्यक्रम होत आहे, तर तोही आपण तेवढ्याच आनंदाने आणि उत्साहाने साजरा करणार आहोत आणि त्याच्यात तुम्ही सर्वजण आम्हाला सहकार्य करणार आहात. तर मला मी एक सुंदर अतिशय कविता केलेली आहे आत्ताच्या घटनेवरती. म्हणजे आपल्या देशात जे काही चालू आहे ते कशासाठी चालू आहे त्याच्यावरती ही खूप चांगली कविता आहे. तुम्हाला म्हणून दाखवलं, ही एवढी महत्त्वाची कविता आहे आणि खूप जणांनी त्याला ॲप्रिशिएट केलेलं आहे. मंदिर मशिदींचे होते रामायण, प्रत्येकजण जीवाच्या भीतीने पळतो आहे. राजकारण्यांचा पूर्ण होतो पण प्रत्येक दिवस देश जळतो आहे. मंदिरे बांधिली मशिदी बांधिल्या, मंदिरे बांधिली मशिदी बांधिल्या, देव तर माणसानेच निर्माण केला. मग प्रश्न एकच पडतो की हा माणूसच का नाही देव झाला. देशात चालू रोज नवी दंगल, देशात चालू रोज नवी दंगल. अरे हे काय आहे प्राण्यांचे जंगल. अरे माणसापेक्षा प्राणी बरे, जाळत नाहीत ती एकमेकांची घरे. राम रहीम ईश्वर अल्लाह, राम रहीम ईश्वर अल्लाह, हे सर्वजण तर एकच आहेत. मग कशासाठी प्रत्येक जण एकमेकाच्या जीवावर उडतो आहे. जनतेला आता एवढेच आहे सांगणे, जनतेला आता एवढेच आहे सांगणे, जगावर जगू द्या एवढेच आहे म्हणणे. देव असेल तर एकच मागणे त्याच्याकडे, जगात शांतता नांदू देत सगळीकडे. धन्यवाद. जुन्नर पोलीस स्टेशन आयोजित मानवता हाच खरा धर्म या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या आमच्या मार्गदर्शिका सन्माननीय देसाई मॅडम, विभागीय पोलीस अधिकारी जुन्नर, तसेच उपस्थित असणारे सर्व मौलाना, सुनील शेठ शहा, संभाजीराव साळवे, नगरसेवक श्याम पांडे, मधुकरराव काळजे, फिरोजभाई पठाण, जमीरभाई कागदी, अविनाशजी कर्डिले, परवीनजी मुंबई, पत्रकार अतुल शेठ परदेशी, मुख्य संपादक आपला आवाज बच्चूभाई डोकेजी, तसेच सलीम गोलंदाज, किरण परदेशी, चंद्रकांत कदमजी, सय्यद पटेल आणि लोखंडेजी, तसेच सर्वजण आपण उपस्थित असलेले बंधू आणि भगिनींनो, तुमच्याकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. गणेशोत्सव काळामध्ये आणि बकरीद काळामध्ये, तसेच वर्षाचे 362 दिवस, आठवड्याचे 7 दिवस आणि दिवसाचे 24 तास कधीही कुठलाही प्रसंग निर्माण होणार नाही अशी अपेक्षा ठेवतो आणि जुन्नर पोलीस स्टेशनच्या वतीनं आपले सर्वांचे आभार.